पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे. प्रेस मीडिया न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांची जोरदार मागणी. राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी प्रेस मीडिया न्यूजचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनी केली आहे. पत्रकारांच्या विविध समस्यांवर आयोजित चर्चासत्रात त्यांनी राज्य सरकारच्या उदासीन धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांच्या हक्कांसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली आहे. यावेळी पत्रकारांसाठी समान पेन्शन योजना, आरोग्य व विमा योजना, घरकुल योजना तसेच राज्यातील सर्व पत्रकारांची शासन दरबारात अधिकृत नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलत्या डिजिटल युगाचा विचार करून YouTube चॅनल व डिजिटल न्यूज पोर्टल्सना शासकीय मान्यता देणे हे काळाची गरज असल्याचे पारवे यांनी स्पष्ट केले. तसेच साप्ताहिक वृत्तपत्र, YouTube चॅनल संपादक आणि पत्रकारांना समान दर्जा देण्यात यावा, पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास सुविधा मिळावी आणि पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी ही बैठकीत करण्यात आली. राज्यात पत्रकारांवर वाढत्या हल्ले, धमकी आणि मारहाणीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून पत्रकारांना सुरक्षा आणि न्याय द्यावा, असे आवाहन पारवी यांनी केले आहे. पत्रकार हा सरकार आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करत असतो. पत्रकार परिषद कधी होईल याची वाट पाहत पत्रकार सतत कार्यरत असतात. मात्र पत्रकारांवर अन्याय झाला की शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याच वेळी टोल नाक्यांवर पत्रकारांना होणाऱ्या गैरवर्तनाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय. अपघात किंवा जनतेच्या प्रश्नांचे कव्हरेज करण्यासाठी तातडीने जात असताना काही टोल नाका कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांशी अयोग्य व अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हा रोड तुमच्या बापाचा नाही, अशा शब्दात पत्रकारांचा अपमान केला जात असल्याने पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून पत्रकारांच्या वाहनांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा व राज्यातील सर्व टोल नाक्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, जेणेकरून कव्हरेजसाठी जाणाऱ्या पत्रकारांच्या चारचाकी वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही, अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकारांकडून जोर धरत आहे. यावेळी पारवे यांनी राजकीय प्रतिनिधींवरही थेट भाष्य केले. पत्रकार सर्वांसाठी धावतो, जनतेचे प्रश्न मांडतो. मात्र पत्रकारांवर अन्याय झाला की जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार किंवा मंत्री पत्रकारांच्या बाजूने उभे राहत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जनतेपर्यंत प्रतिनिधींचा आवाज पोहोचवण्यासाठी पत्रकारच माध्यम असतो, तरीही पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रातील पत्रकारांनी आता स्पष्ट भूमिका घेतली असून जो प्रतिनिधी पत्रकारांचा विचार करेल त्यालाच पाठिंबा, अन्यथा कोणाचाही अकारण जय जयकार करणार नाही, असा निर्धार पत्रकारांनी केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या न्याय मागण्या लवकरच मान्य न झाल्यास राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय. पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. प्रेस मीडिया न्यूज संपादक बाळासाहेब पारवे.